आता घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार. आपल्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या पाहुण्यांना असा हा भडंग चिवडा नक्की तुम्ही खायला द्या. नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे कुरकुरीत अशी भडंग. इथे मी 200 ग्रॅम इतका मुरमुरा घेतला आहे. भडंग बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे टपोरे असे कुरमुरे येतात त्या टाईपचे घ्यायचे. भेळसाठी जे येतात कुरमुरे ते वेगळ्या पद्धतीचे असतात आणि भडंगसाठी असे हे टपोरे आपल्याला कुरमुरे घ्यायचे आहेत. कुरमुरे हे मी इथे चाळून घेतले आहेत. भडंग बनवण्यासाठी आपण घरच्या घरीच एक मसाला तयार करणार आहोत. भडंग मसाला बनवण्यासाठी घेऊयात 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि इथे 2 चमचे लाल तिखट घ्यायचं आहे. आता इथे 2 चमचे साखर घ्यायची आहे आणि चवीपुरते इथे मीठ घ्यायचे आहे. आता हे सर्व एकत्र करून मिक्सरला याचा आपण भडंग मसाला तयार करून घेऊयात. हा भडंग मसाला तयार झाला आहे. आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे, लसूण चेचून घेतलेला आहे आणि कढीपत्ता. सर्व प्रमाण मी वाटीमध्ये आणि वजनामध्ये हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते, तेव्हा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करत जा. तेल गरम झाले आहे. हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे पहा, शेंगदाणे असे हे साल सोडायला लागले आहेत, म्हणजे हे शेंगदाणे आपले व्यवस्थित असे तळून झाले आहेत. गॅसची फ्लेम आता स्लो करून शेंगदाणे हे तेलातून काढून घेते. यामध्ये ना आता घालूयात लसूण. लसूण घेताना चेचूनच घ्यायचा आहे. लसूण असा अगदी कुरकुरीत होईपर्यंत या तेलात तळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, त्यामुळे कसं लसूण व्यवस्थित आपला हा तळून होणार आहे. स्लो गॅसवर इथे तुम्ही पाहू शकता, असा लसूण आपण जर तळून घेतला तर व्यवस्थित हा आतपर्यंत शिजून असा हा कुरकुरीत तयार होणार आहे. असाच लालसर कलर झाला का लसूण तेलातून काढून घ्यायचा आहे. हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून असा कोरडा करून घेतला आहे. याला असं जास्तीचं पाणी ठेवायचं नाही, नाहीतर मग तेलामध्ये हे पाणी असं उडू शकेल. त्याच्यामुळे असाच धुवून कोरडा करून कढीपत्ता या तेलात घालायचा आहे. कढीपत्ता सुद्धा कुरकुरीत असा हा तळून घेतला आहे. इथे हे जे कुरमुरे आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता, असे हे कुरकुरीत आहेत. त्यामुळे मी हे कुरमुरे भाजून घेणार नाहीयेत. जर हे कुरमुरे असे जर नरम असेल तर तो स्लो गॅस ठेवून हे गॅसवर थोडे गरम करून घ्या, म्हणजे कसे हे कुरमुरे आहेत ते कुरकुरीत होतील. हे कढईतलं जे गरम तेल आहे ते आपल्याला यामध्ये वाटीमध्ये घ्यायचे आहे. आता यासाठी तेल आपल्याला किती लागणार आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवणार आहे. अर्धा वाटी असे मी हे गरम तेल इथे घेतलं आहे. गॅसवर न ठेवता असाच या गरम तेलामध्ये हा भडंग मसाला घालून घ्या. यामध्ये हा कुरमुरा टाकून घेत आहे. असे हे थोडेसे टाकून झाले की हे थोडे असे परतून घेऊया. आता हे सर्व कुरमुरे पातेल्यामध्ये घालून घेऊया. आता हे असे एकत्र करून घ्यायचे. आता हा तळून घेतलेला लसूण, शेंगदाणे आणि कढीपत्ता यामध्ये घालूयात. इथे तुम्ही पाहू शकता, असा हा कुरकुरीत लसूण झाला पाहिजे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी खालूनच असा हा चमचा मारून हे सर्व मसाला आपल्याला या भडंगला लावून घ्यायचा आहे. चमच्याने असे एकत्र करून झाले की काय करायचे, पातेलं ना हे असे उचलून हे असे वरखाली ही भडंग करून घ्यायची. त्यामुळे काय होतं, जो आपण हा भडंग मसाला तयार केला आहे तो सर्व व्यवस्थित असं या कुरमुऱ्यांना लागून जातं. भडंगमध्ये अशा ना कुठे कुठे अशा गुठळ्या मसाल्याच्या राहतात,
तर मग त्या आपण अशा हातानेच व्यवस्थित या भडंगला चोळून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवायचं आहे, हा मसाला या भडंगला चोळताना हलक्या हातानेच हे भडंग असं चोळून घ्यायचं आहे. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपी घेऊन. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच वेगवेगळ्या नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.